मित्रांनो, एआयचा काळ आहे. ह्या एआयच्या काळात ना तुम्ही हातात तुमचा साप आणू शकता, पाठीवरती माकड आणू शकता, सगळं सोपं आहे. पण आपल्या शो मध्ये ना गेस्ट जे आहेत ना, हे खरे खरे गेस्ट येतात आणि त्यांना आणण्यासाठी खूप कष्ट असतात, कारण एक तर त्यांचं शेड्यूल खूप बिझी असतं. त्यातनं ते वेळ काढून येतात, कारण एपिसोड बनवता येईल. एपिसोड ह्यासाठी बनवतो कारण तुम्हाला तो बघता येईल, त्यात खर्चही खूप होतो. त्यामुळे ना तुम्हाला फक्त एपिसोड बघताना एक छोटंसं काम करायचं आहे, लाईकचं बटन दाबायचं, एक छानशी कमेंट सोडायची आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायचं. एवढ्या 3च गोष्टी फक्त तुम्हाला करायच्या आहेत. आजची जी मुलाखत आहे सुनंदन लेले सरांबरोबरची, ही इतकी धमाल मुलाखत झाली. नॉर्मली काय होतं ना, अशा गप्पा मारतो आम्ही, पण कधी कधी काय होतं ना की प्रत्येक किस्सा हा रंगतदार नसतो. त्यामुळे असं आम्हाला जेव्हा वाटतं की बाबा ह्या किस्स्यामुळे ना ऑडियन्स कंटाळा येतील, तर आम्ही तो काढून टाकतो. आजचा एपिसोड असा आहे की लिटरली एकही सेकंदाचं कॉन्टेंट आम्हाला कट नाही करावं लागलंय. त्यामुळे हा शूट करताना मजा आली, बघताना अजून जास्ती मजा येणार आहे तुम्हाला. सो बघा आणि सांगितलेलं लक्षात ठेवा, कमेंट, लाईक, सबस्क्राईब. एन्जॉय द एपिसोड. सो बोलूया आपण पहिला गेस्ट ना. येस, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. गिव्ह इट अप फॉर द वन अँड ओनली सुनंदन लेले. येस, मला हे असं आवडतं माहितीये की तुम्ही आलात, तुम्ही बसलात. नॉर्मली ऍक्टर वगैरे येतात ना, नाही मी इकडे बसू का, माझी लेफ्ट प्रोफाईल चांगली आहे, माझी राईट प्रोफाईल चांगली आहे, माझी कुठलीच चांगली नाही, दोन्ही चांगले आहेत सर. या सर प्लीज, एकदा टाय झालं पाहिजे. सर वेळात वेळ काढून आलेत. सर मला विचारायचं आहे, भारताचा विजा अजून किती दिवस व्हॅलिड आहे? बायको मंजूर करेल तोपर्यंत. कारण सर सारखेच फिरत असतात, म्हणजे साधारण तुमचा पासपोर्ट वगैरे भटक्या जमातीतला भटक्या जमातीतले पासपोर्ट सर एक 6 महिन्यात भरत असतील सगळी पानं? भरतात. कित्येक वेळेला पासपोर्ट ऑफिसला गेलं आणि त्यांनी बघितलं की ते म्हणतात अहो व्हॅलिड आहे की. मग मी असं शांतपणे बघतो, मग ते पासपोर्ट अहो काय फिरता, करता काय म्हणलं, स्मगलिंग. पण सर एक 41 वर्ष झालं असेल आता जर्नलिझम. हा, मला वाटलं वयाला म्हणतो. नाही, वयाने 35 वाटतंय, पण ठीक आहे, 40. पण सध्या इंटरनेट सगळ्यांकडे आहे, नाही तर आपण सांगितलं असतं की 40 वर्ष. सर किती दौरे झाले असतील टोटल, का आता चांगल्या गोष्टी कशाला मोजायच्या? चांगल्या गोष्टी कशामध्ये, तेही आहे. खूप फिरलोय, पण आकडा सांगायचा झाला तर 100च्या वर परदेश दौरे झाले. क्या बात आहे. एकदा आणि सर तुम्ही खेळायचात पण आधी क्रिकेट आणि मग ह्याच्याकडे वळलात. सो खेळल्यामुळे असं वाटतं कधी कधी की, कारण तुमचे लेख असतात नाही खूप इन्साइटफुल असतात. बरेचदा मी असं वाचतो, काही लोक नुसतेच क्रिटिक असतात किंवा काही लोक नुसतेच फॅन असतात. सो तो असा एक बॅलन्स त्याच्यामुळे आला आहे असं तुम्हाला वाटतं? खूप प्रमाणात. कारण कुठलीही गोष्ट केली की ती लेडीज बसल्यात म्हणून स्वयंपाक केल्याशिवाय तो अवघड किती आहे कळत नाही. तसं खेळला, तुम्ही कुठलाही खेळ खेळलात की त्या खेळातले बारकावे तर कळतात, तो खेळ खेळणं किती अवघड आहे कळतं आणि मग एन्जॉय करता येईल. आणि पत्रकार म्हणून मग तुम्ही चुकीचा प्रश्न विचारत नाही. उदाहरण देऊ एक पटकन. 2007ची गोष्ट आहे. T20 पहिला वर्ल्ड कप आम्ही कव्हर करत होतो आणि एका मोठ्या चॅनलकडनं एक अतिशहाणी पत्रकार, महिला पत्रकार आली होती. सर नाव घेतच चालेल? नाही, आपण बीप करू नंतर. नाही, नको. आज तकची पत्रकार होती आणि ती एकच लेडी होती म्हणून तिला दरवेळेला प्रश्न विचारायला संधी द्यायची. तर हा मॅडम आप पूछिए, तर ती विचारायची. नाही, गंमत म्हणजे धोनीला प्रश्न विचारायची, माही कल आपकी टीम क्या रहेगी और कल के मैच के लिए आपली स्ट्रॅटेजी क्या रहेगी. अरे कोण सांगणार? आणि नंतर मग धोनी वैतागला की मॅडम ऐसा तो नहीं बोला जाता, नाही कल आपको पता चलेगा. तर एकदा तिने प्रश्न विचारला तर परत तिने हात वर केला. ते म्हणलं मॅडम वो स्ट्रॅटेजीवाला नाही, इस टाइम अलग सवाल है. तर ती म्हणली की युवराज सिंग क्या हैसियत से टीम में खेल रहे. तो धोनी म्हटला म्हणजे काय? नाही, वो बल्ले से उनके रन्स नहीं निकल रहे और दूसरी तरफ वो बॉलर बन के खेल रहे. तर धोनीने असं उत्तर न देता मॅडम माफ कीजिए असं करून फक्त कपाळाला हात लावलाय. मरायला मंदार. पुढच्या मॅचला 6 सिक्सर त्यांनी 6 बॉलला मारल्या. हां, आणि धोनी आणि युवराज असेच आले प्रेस कॉन्फरन्स आणि दमलेले होते.
युवराज तर वेगळ्याच झोनमध्ये होता आणि तो असा पंजाबी निवांत बसलेला होता आणि तेवढ्यात मी पुढं बसलेलो होतो आणि धोनी मला लेले साहब वो मैडम कहाँ गई जो पूछ रही थी युवराज बॅट्समन है या नाही. तर युवराज निवांत आणि हा प्रश्न तू विचार ना की युवराज बॅट्समन आहे या नाही असं म्हण ना. युवराज बॅट्समन है या नहीं? कौन है वो किसने पूछा म्हणजे त्या मुलीला ती मागं बसली होती, तिला धरणी माते मला पोटात घे असं झालं असं. पण असे चुकीचे प्रश्न मी विचारत नाही बेसिकली. पण सर पाकिस्तानी रिपोर्टर मस्त असतात. अरे ते फार धज्जिया उडवतात, आई माई ते उद्धारतात. एक मधली एक क्लिप आहे, PSL चालू होती मला वाटतं पाकिस्तानची, तो सगळ्यांना जाऊन विचारता लास्ट मॅच परफॉर्मन्स नॉट हॅपनिंग. आणि त्या आंद्रे रसेलला वगैरे कळलंच नाही, त्यांनी 4 वेळा विचारला. रसेल मग ठीक आहे जा म्हणाला, दुसरा येईल कोणीतरी. नाही ते त्यांच्या इथे आपण सांभाळून तरी विचारतो की अरे मंदार मैं का होत नाही, तो मैं काय अडचण आहे, टेक्निकल आहे का. लानत है आपके ऊपर क्यों नहीं खेल रहे आप. अरे प्रश्न. आणि कित्येक पत्रकारांना मुझे एक सवाल आहे असं म्हणून ओपिनियन देतात. ते फार मजा असते आणि ते लज्जास्पद असते हो, म्हणजे काय म्हणायचं. सर मला एक हे म्हणजे तो माणूस किती खेळला नाही खेळला माहिती नाही, मी आता नाव घेतो पण बीप करू आपण. नावाचे एक महाशय आहेत, ते त्या शोमध्ये सांगतात की बाबा द्रविडची बॅट ना अशी येते ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम. अरे द्रविड आहे. नाही पण खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे, रोग आहे पत्रकारांना. कारण कसं आहे की जर समजा मी फिनान्सचा पत्रकार आहे आणि बजाज ऑटोची प्रेस कॉन्फरन्स आहे, तर त्या दिवशी तो मुलीचा बाप असतो बिचारा, राहुल कुमार बजाज त्या काळात तो मुलीचा बाप असतो. तो बिचारा नीट सभ्य वागत असतो. क्या राहुल क्या है आज का मार्केट शेअर असं विचारतात. हो म्हणजे असं नाही ना. पण पत्रकार अशा एकदा विश्वास ठेव माझ्यावरती, आपण एक जोहान्सबर्गला टेस्ट मॅच हारलो आणि विराट कोहली कॅप्टन होता. PTIच्या एका पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याला, वाय यू डिडंट प्ले द बेस्ट 11. कॅन यू बिलीव्ह इट. म्हणजे डोंट यू थिंक वगैरे काही नाही. तर विराट तर ऑलरेडी पंजाबी सर्किट, तो म्हणला क्या लगता है आपको, हाँ आपके हिसाब से क्या टीम होणं. तर तिथे गप्प बसायचं. तर खालनं त्यांनी ट्विट केलं की वेन आस्क्ड अ स्टर्न क्वेश्चन इंडियन कॅप्टन वॉज रॅटल्ड. त्यामुळे असे नो बॉल आमचे पत्रकार सातत्याने टाकतात. पण मग सर असं एक थोडा क्रिकेटर्स म्हणा किंवा बोर्ड्स म्हणा ह्यांचा पण से असेल ना की ते छोटी एक रूम असते, म्हणजे जे बाहेरच्या देशांमध्ये मी आपल्या देशात बघितलं नाही आहे, पण ती प्रेस कॉन्फरन्सची रूम असते एक छोटी, त्यात फार तर फार एक 40-50 सेम सेटअप ऑलमोस्ट असाच सेटअप असतो. setup. सो ते पण कितीतरी लोक अप्लाय करत असतील ना एक. सो त्यातनं कोणाला ठेवायचं कोणाला नाही, ह्याच्यात बोर्ड्सचा किंवा प्लेयर्सचा असा से असतो. प्लेयर्सचा अजिबात नसतो. ICC इव्हेंटला हा प्रॉब्लेम येतो, कारण इंडिया पाकिस्तान मॅचला साधारणपणे 600 वगैरे पत्रकार अप्लाय करतात. वेडेपणा असतो. काही जण फुकट मॅच बघायला मिळते म्हणूनही येतात. हे खोटं कशाला बोलू. तर त्यावेळेला ते मग क्रायटेरिया ठरवतात की तुम्ही अगोदरचे किती टुर्नामेंट कव्हर केले आहेत हे, आणि तुमचं ऑफकोर्स तुमची कुठलं ऑर्गनायझेशन तुम्ही रिप्रेझेंट करताय त्याच्यावरनं मग ते. कारण एक आम्ही त्याला मंगळसूत्र म्हणतो, ॲक्रिडिटेशन मिळणं आणि मॅच डेचा पास मिळणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्या दरवेळेला मिळणं, योग्य जागा मिळणं हे तुमच्या बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी, सिन्सिअरिटी आणि सिनियरिटी याच्यावरती असतं. पण जर तुम्ही जेव्हा सुरुवात केली तर तेव्हा हे थोडंसं कमी होत असेल ना, की आता जसं तुम्ही मॅच होत असेल तर तिकडे जाऊन कव्हर करता. तर पूर्वी असंही असेल ना की रेडिओवरती ऐकून त्याच्याबद्दल लेख लिहिणं किंवा TV वर बघून. मला त्याच्यात एवढी मजा येत नाही, कारण मी पुणेकर आहे, आपण सगळे पुणेकर आहोत. भीमसेन जोशींना सवाई गंधर्वमध्ये जाऊन ऐकून मग म्हणणं की काय आज गायले, ही मजा आहे, ती मजा आहे, इन्स्टेड ऑफ ते ऐकणं आणि कुठलं तरी. त्यामुळे मी पक्का क्रिकेटर आहे. माझी नशाच ती आहे की ग्राउंडवर जाऊन मॅच बघणं आणि त्याचं कव्हरेज नाही, करणं. मला प्रश्न असा विचारायचा की तुम्ही कोणत्या तरी न्यूजपेपरसाठी किंवा मासिकासाठी लेख लिहायचा आहात, हो तर तेव्हा ते सगळीकडेच पाठवू शकतील असंही नसेल. हो. त्यामुळे मग तुम्ही स्वतःच्या खर्चाने मग जाऊन बघायचा. नाही, मी म्हणायला गेलं तर माझं प्रोफेशनच पत्रकार नव्हतं. मी ॲड मॅनेजर होतो काही न्यूजपेपरचा. मी रेव्हेन्यू मिळवायचो न्यूजपेपरसाठी, जाहिराती मिळवायचो, इकडं कमवायचो आणि इकडं गमवायचो. ओके. कारण क्रिकेट पत्रकारिता ही हे होती,
कळतंय ना? हां, खाज होती. बाकी काही नाही. हो हो, कारण त्यामुळे कित्येक वेळेला शूस्ट्रिंग बजेट किंवा हे बायकोनी वगैरे परवानगी दिली म्हणून, नाही तर अक्षरशः कमावलेले पैसे मी इकडं गमावलेले आहेत. कारण मी जॉब कधी केलेला नाही. मी ॲडव्हर्टायझिंग म्हणून सुद्धा मी एजंट किंवा अगदी मॅनेजर होतो, तरी मी फ्रीलान्स होतो आणि मी पत्रकार म्हणूनही फ्रीलान्सच आहे. पण सर मग असं जेव्हा करायचं तेव्हा असं काही असं घरेलू जीवनात असं काही त्याच्यामुळे तणाव वगैरे वाढायचा का? टचवूड नाही आला कधी, कारण माझी बायको लकलक नाही आहे. म्हणजे तुम्ही कसे परदेशात चाललाय, मला कसं नेत नाही, किंवा माझ्यासाठी काय आणलं, टचवूड मला अजिबातच ते नाही. आणि ती स्टेट लेवल हॉकी प्लेअर आहे. ओके. त्यामुळे ती जे काही मारायचे ते फ्री हिट मला घरी मारते लोकांच्या. पण सर सर्वात पहिला असा कोणता दौरा होता जो तुम्ही जाऊन कव्हर केला होता? मोठा दौरा, फुल फ्लेज दौरा 2001चा होता. ओके. झिम्बाब्वे टूर होती आणि सौरव गांगुली कॅप्टन होता आणि फुल फ्लेज इंडियन टीम होती. त्यामुळे तो माझा पहिला दौरा होता. पण ॲब्सोल्युटली शूस्ट्रिंग बजेट. म्हणजे मी $5 पर डेच्या बॅकपॅकर लॉजमध्ये राहून मॅचेस कव्हर केल्या. पण अनुभव आणि म्हणायला गेलं तर तो फॅन्टॅस्टिक होता. पण सर हे म्हणजे ते झिम्बाब्वेचं मला वाटतं सगळं फायनान्शियल क्रायसिस व्हायच्या आधीच असेल. ऑलरेडी त्यावेळेला थोडा चालू झालेला पण नंतर होता. सर असं झालं होतं की $5 मध्ये अख्खा झिम्बाब्वे विकत घ्याल इतकी त्यांची इकॉनॉमी पडली होती. नाही नाही यार मंदार, तू म्हणतोस ते चेष्टेने नाही म्हणत आहे, तो खरंच म्हणतोय. कारण $5 ट्रिलियन वगैरे नोट आहे. हो. आणि त्याच्यात ब्रेडही येत नाही. हां, त्यामुळे त्यांची करन्सी ही कागद आहे, काही त्याला अर्थच नाही. आणि ऑलमोस्ट सगळे व्यवहार आता US मध्ये होतात, एक्सचेंजमध्ये. आणि सुंदर देश त्या मुगाबेनी कापून खाल्ला. त्यामुळे वाईट वाटतं खूप. म्हणजे काही देश मी असे टायटॅनिक होताना बघितले, त्याच्यापैकी पाकिस्तान एक आणि झिम्बाब्वे दुसरा. कारण मला एक आठवतंय, एक फोटो आला होता असा की एक माणूस झिम्बाब्वेमध्ये फ्रीज घ्यायला चालला होता आणि त्यांनी पूर्ण असं नोटेंचा गाठोड असं पाठीवरती घेतलं होतं, असं एवढं मोठं. ते फ्रीजहून मोठं असेल गाठोड. नाही, तो सुद्धा म्हणजे सेकंड हँड फ्रीज असेल. नवीनला ट्रक घेऊन जायला लागेल, फ्रीजसाठी नाही, पैसे भरण्यासाठी. आणि जर पाकिस्तानचा उल्लेख केला, तुम्ही पाकिस्तानला पण अनेक वेळा 4 वेळा जाऊन 4 वेळा तुम्ही गेला. तो अनुभव सर कसा आहे? मी पाकिस्तानचा समर्थक अजिबात नाही, डिस्क्लेमर देतो, अजिबात समर्थक नाही. परंतु एक गोष्ट माझ्या 4ही दौऱ्यांमध्ये स्पष्ट झाली की सामान्य माणसाला काही भारताबद्दल ना द्वेष आहे, ना राग आहे, ना काही आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा नॉर्मल आहे. फक्त आपण जेव्हा जर्मनी आणि अमेरिका आणि इंग्लंड बघतो तेव्हा म्हणतो हे भारतात काय, हे नाही, ते नाही, अमुक नाही, तमुक नाही. एकदा जा ना पाकिस्तान किंवा बांगलादेशला. आम्ही म्हणजे अक्षरशः ते देशांचं वाटोळं होताना किंवा हे होताना पाहिलं. मी आणि हर्षा बोगले बांगलादेशला एकदा होतो. इथे हर्षा बोगले 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होता आणि समोरच्या बाजूला फूड मॉल होता. त्यामुळे हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा आपण जरा व्हरायटी म्हणून फूड मॉलमध्ये जाऊ, अक्रॉस द रोड असं जाऊ म्हणून हर्षा बोगले पुढे गेला, मागं आला, परत पुढे गेला, क्रॉस करायचा प्रयत्न, परत मागे आला, क्रॉस करता नाही आलं. इतका गदारोळ. म्हणजे आपण म्हणतो तसं बांगलादेशमध्ये. अजून एकदा माझा एक मित्र आहे, तू कदाचित नाव ऐकलं असेल, राजीव बजाज म्हणून. तर राजीव बजाजला मी बांगलादेशमधनं फोन केला, म्हटलं खूप चांगली कंपनी बजाज ऑटो आहे, मी त्याचा शेअर होल्डर पण आहे. म्हटलं काही इनोव्हेशन्स आणि काही इनोव्हेटिव्ह आयडियाजमध्ये तुम्ही लोक खूप कमी पडता. मित्र आहे त्यामुळे तो हसायला लागला. तो म्हटला का रे, काय झालं? बांगलादेशमध्ये जेव्हा तुम्ही रिक्षामध्ये बसता, भरपूर बजाज ऑटो रिक्षा आहेत, भरपूर. आणि रिक्षामध्ये तुम्ही बसला की तो ड्रायव्हर बाहेरच्या बाजूनी जाळीचा दरवाजा लावतो आणि बाहेरनं कडी लावतो. कारण आतनं पैसे दिल्याशिवाय ती उघडत नाही तो. हे सत्य आहे. हो, कारण बांगलादेशमध्ये इतका ट्रॅफिक जाम असतो की उद्या माझं घर जवळ आल्यानंतर मी उठून पळून गेलो तर पकडायचा चान्स नाही. त्यामुळे आतनं पैसे दिल्याशिवाय तो बाहेरनं तर, आणि ते असं बोट घालून वगैरे उघडताही येत नाही. त्यामुळे राजीव बजाजला काय सांगतोय? अरे म्हटलं आहे, मी त्याला फोटो बिटो पाठवला होता. पण पाकिस्तानचा, तू कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, पाकिस्तानचा माझा अनुभव वाईट नाही. आणि फिरायला खूप आहे. भारतीयांच्या दृष्टीने फिरायला ऐतिहासिक म्हणा किंवा पौराणिक म्हणा, या गोष्टी खूप आहेत. आणि मी अभ्यास करून, नेम धरून सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत.
आणि असं तुमचा व्हिडिओ बघितला होता, तुम्ही बिंदास असे मार्केटमध्ये फिरत होता, लाहोरला होता आय थिंक, हो हो आणि मसाले वगैरे तुम्ही असे हे करत होता. असं तिकडे असं सेफ आहे असं इंडियन लोक जे आहेत त्यांना, कारण आपण दिसतो इंडियन असे वेगळे. एक गोष्ट मला कळाली होती, आपण जेव्हा तिथे पोचतो तेव्हा एक ISI एजंट तुमचा पाठलाग करतो, नेहमी करतो. आम्ही जेव्हा प्रेस बॉक्समध्ये असतो तेव्हा प्रेस बॉक्स अटेंडंट म्हणून ISI एजंटच असतात 4-5 जण. मग ते असे लॅपटॉपमध्ये डोकावून वगैरे बघत असतात, तुम्ही काय बघताय काय नाही, त्यामुळे ते पाठलाग करतात, त्यामुळे ती सिक्युरिटी बरोबर असते. ओके. त्यामुळे एकदा मी लस्सी प्यायला गेलो एका दुकानात लाहोरला, आणि तो पप्पू परत समोरच्या फुटपाथवरती दिसला. तर मी छोटूला सांगितलं, म्हटलं छोटू साहब जो आहे ना उनको भी लस्सी पिणे बोलायला. तो बोलवायला गेला आणि त्यांनी मी हात केला, म्हटलं आहो लस्सी पितो. इतका लाजला विचार, ऐकला यांनी ओळखला. अरे म्हटलं ओळख एवढं काय, म्हटलं मी पुणेरी एवढं ओळखणार नाही का, म्हटलं ये लस्सी पी, परत एकदा माझा पाठलाग कर, मला काय प्रॉब्लेम आहे. आणि पाकिस्तानात गरिबी इतकी आहे ना, हे जेव्हा कळलं बाकी सगळे ISIचे एजंट म्हणे लेले साहेबांना आम्ही फॉलो लस्सी, करणार. मला लस्सी पाहिजे. अरे आई शपथ, ही लस्सी पाकिस्तानमध्ये एवढी लस्सी असते, एवढी त्याच्यावरती मलाई असते, आणि एवढा त्याच्यावरती पेड्याचा चुरा टाकला जातो. त्यामुळे तू सिंगल मॉल्ट घेतल्यानंतर जी अवस्था तुझी होते ना, ती लस्सी पिल्यानंतर लाहोरला माणसाची होते. सर सगळ्या गोष्टी नसतात सांगायच्या. मला बोलला नाहीस रे तू. आणि पाकिस्तानात पण मी एक हे बघितलंय की माझा अनुभव पाकिस्तानी लोकांची दुबईमध्ये आलाय, पैसेच घेत नाही तो आपल्याकडून जेव्हा त्यांना कळतं आपण इंडियन आहोत. काय प्रेम त्यांचं एक आहे रे, की आपण म्हणतो एकदा मंदार मला बोलवायचं आहे तुला घरी, तसं पाकिस्तान किंवा पंजाबी लोकांचं नसतं ना. मेहमान नवाजी म्हणजे सारखे उपर वाटेल ते करतात, म्हणजे इतकं खायला घालतात की वाट लागते. त्यामुळे त्यांना प्रेम. आम्ही 4ची जी पहिली टूर होती, केस कापले पैसे नाही, लस्सी पिले पैसे नाही, फोटोच्या प्रिंट्स काढल्या पैसे नाही, ते घ्यायचेच नाहीत. आप हमारे मेहमान हो, ऐसे कैसे पैसे ले आपसे, त्यामुळे घ्यायचेच नाहीत लोक. गव्हर्नमेंट इज प्रॉब्लेमॅटिक, लोक एवढी नाही आहेत. नाही त्याच्यामुळे कदाचित ह्या इन्कम आणि ह्याच्यामुळे कदाचित नंतर प्रॉब्लेम आला असेल. हा. आणि सर आता एक हा प्रश्न बऱ्याच क्रिकेट प्रेमींच्या आता डोक्यात आहे की सध्या एक नवीन सेन्सेशन मार्केटमध्ये आहे, वैभव सूर्यवंशी. आता आम्ही टीव्हीवरच बघितलं, तुम्ही खूप जवळून त्याची जर्नी हे बघितली आहे. तर सर काय वाटतं की काय आहे, म्हणजे आहे दम आहे पोरामध्ये. आणि मी हे गॅरंटेडली सांगू शकतो की त्याचा कांबळी होणार नाही, हे नक्की सांगतो, कारण तो स्वतः फोकस्ड आहे. पहिली गोष्ट, त्याचे आई वडील ग्राउंडेड आहेत. राजस्थान रॉयल्ससारख्या टीममध्ये तो खेळतोय, त्यामुळे तो एका चांगल्या पंखाखाली आहे. आणि त्याला एक गोष्ट मंदार नक्की माहिती आहे की मी आहे ते क्रिकेटमुळे. हे ज्या खेळाडूला कळतं ना, मग तो मस्ती करत नाही. आणि म्हणून सॉलिड आहे. आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो दंगा करतोय आणि करणार, 100% करणार. पण सर तेच आहे ना थोडंसं, आता आम्ही खूप आधीपासून जेव्हा बघायचो तेव्हा रेड बॉल क्रिकेटच होतं, म्हणजे वन डे पण रेड बॉलनी खेळल्या जायच्या. आणि कुठेतरी असं वाटतं की टेस्ट क्रिकेट हेच खरं, म्हणजे मजा अजूनही टेस्ट क्रिकेट बघायला येते, की सकाळी 5 वाजता उठून ऑस्ट्रेलियात मॅच असेल तर बघणं. आणि थोडंसं असं सर वाटायला लागलं की टेस्टमध्ये ना राहुल द्रविड, पुजारा ह्यांच्यासारखे बॅट्समनच आता ना दिसत आहेत इंटरनॅशनल लेवलला, ना डोमेस्टिक क्रिकेटमधून वर येत आहेत. आणि आपल्या नाही, सगळ्या देशांमध्ये हाच असा आहे का प्रॉब्लेम? हो ना, निरुपाय रॉय दिसतच नाहीत ना आता सिनेमामध्ये, की तुम्हारे पास क्या है माँ आहे वगैरे, अशातले कॅरेक्टर दिसत. कारण काय माहिती आहे का, की जमाना बदललेला आहे. शॉर्टर फॉर्मॅट, एंटरटेनिंग फॉर्मॅट ह्याच्याकडे आकृष्ट होणारी लोकं वाढलेली आहेत. संयम प्रेक्षकांचाही कमी झाला आहे, आणि त्यामुळे खेळाडूंमधला संयम अजून कमी होत चालला आहे. पण अजूनही 100% म्हणजे मी प्युरिस्ट किंवा कर्मठ वगैरे असं म्हणलात तरी मला त्याचे अजिबात हे नाही, मी ते कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेईन. पण टेस्टमध्ये कॅरेक्टर दिसतं तुमचं, की तुम्ही किती. एक लक्षात घे की आर यू रेडी टू लुक अगली टू परफॉर्म फॉर युअर टीम ऑर फॉर युअर कंट्री, हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे उद्या एखाद्या बॉलरला, समजा हा बॉलर आहे, याला सांगितलं विकेटचं तुझं काम नाही, पुढच्या 5 ओव्हरचा स्पेल रन्स द्यायच्या नाहीत, त्यांना चोक कर रन्सनी,
तर तो इगो बाजूला ठेवून हा टप्प्यावरती बॉल टाकतो का? किंवा सचिनचं ते जे उदाहरण आहे की ऑफस्टंपवरती आऊट होत होता, त्याला भावानी विचारलं की तुला जबरदस्त सचिन तेंडुलकर दाखवायचा आहे का तुला इंडियन टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे? तो म्हणला नाही मला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, मला तेंडुलकर वगैरे बाजूला ठेव. तो म्हणला नको मारू उजव्या बाजूला बॉल पहिले 40-50 रन्स. सचिननी इगो बाजूला ठेवला. ही वॉज नॉट लुकिंग नॅचरल, पण त्यांनी 50-100 150 200 250 नॉट आऊट ऑफसाईडला बॉल नाही मारला. सेकंड इनिंगला ऑफसाईडला बॉल नाही मारला आणि दोन्ही इनिंगला नॉट आऊट. तर हे जे टेस्टमध्ये दिसतं किंवा पुजाराचं नाव घेतलं, मला प्रचंड आदर आहे त्या पोराबद्दल, प्रचंड आदर. कारण जो मनुष्य पहिली रन काढायला सुद्धा 50 बॉल एकदा जोहान्सबर्गला खेळला होता. तर याच्यामुळे आज ऑस्ट्रेलियामध्ये आपण जे अजरामर टेस्ट सिरीज जिंकलो काही वर्षांपूर्वी, पुजारा 4 टेस्ट मॅचेस मिळून 1000 बॉल खेळला होता रे. त्याचं तोंड दिसलं की ते 4 ऑस्ट्रेलियाचे बॉलर म्हणायचे आईला आणि ती कॉम्प्लिमेंट फार महत्वाची असते की जेव्हा तुम्ही बॅटिंगला येता आणि समोरच्यांचे चेहरे वाकडे होतात, खलास, त्याच्यावरती तर कॉम्प्लिमेंटच नाही. त्यामुळे त्यांचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन प्लेयरचं मला एक आवडतं की आधीपासून मी बघायला लागलं तर मार्क टेलर कॅप्टन होता, मग स्टीव्ह वॉ आला, ॲलन बॉर्डरचं एवढं आठवत नाही आहे, रिकी पॉन्टिंग आला. ही लोकांना स्पिरिटमध्ये खेळतात. ऑस्ट्रेलियन मी बघितले कधीही ना डिफेन्सिव्ह फील्ड लावत नाहीत किंवा 350चा टार्गेट असेल, समोरची टीम मारते तरी ते कीप अटॅकिंग. सो हे ऑसी कल्चरचा असा भाग आहे. नॅचरली ते मंदार थोडेसे ते नॅचरली ॲग्रेसिव्ह आहेत आणि कधी कधी ते ओव्हरबोर्ड पण करतात. म्हणजे जिंकण्यासाठी वाटेल ते पण करताना मी ऑस्ट्रेलियन टीमला बघितलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी रिकी पॉन्टिंग ग्रेट क्रिकेटर फुल स्टॉप आहे, आदर नाही आहे. कारण त्यांनी जिंकण्यासाठी काय काय केलं हे मी कव्हर करताना पाहिलेलं आहे. आणि नॅचरली ॲग्रेसिव्ह, कधी कधी गरज नसताना ॲग्रेसिव्ह, या गोष्टीसुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये जे कोण फिरून आलेले आहेत त्यांना बघायला मिळालेल्या असतील. खेळताना खुन्नस असणं आणि तुम्ही जोर लावून खेळणं आणि समोरच्याला 1 इंच न देणं हे अगदीच मान्य आहे. पण स्लेजिंगची वेगळी लेवल करतात, फार म्हणजे काही विचारायला नको, खूपच वेगळ्या लेवलचं स्लेजिंग करतात जे हर्टिंग असतं. त्यामुळे खूप आता जमाना बदलला आहे. कारण आता जमाना असा झाला आहे की एक काळ असा होता की द्रविड, तेंडुलकर वगैरे हे लोक होते, लक्ष्मण वगैरे होते, अरे जाऊ दे ते बोलले तरी आपण बोलायचं नाही वगैरे. आता नवीन पिढी बापाचं ऐकत नाही, यांचं कसलं ऐकतं. त्यामुळे म्हणजे वॉर्नरला बोलवून सांगितलं होतं की तू काय केलं, तुझी बायको काय होती, त्यांनी काय केलं, सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे स्लेजिंग करून ते सगळं बाहेर काढायचं आहे का गपचूप क्रिकेट खेळायचं आहे तू ठरव. गप्प बसला बिचारा. नाही मस्ती केली म्हणजे. कारण आपले इतके वेल बिहेव्ड होते ना. मला आठवतं माझ्या लहानपणी मी क्रिकेट बघताना आपल्या एकाच बॉलरनी बाउन्सर टाकून इंजर केलं होतं. ते श्रीनाथनी पॉन्टिंगला इंजर केलं होतं आणि श्रीनाथ जाऊन सॉरी म्हणायला गेला होता त्याला. आणि मग पॉन्टिंग म्हणा सॉरी काय म्हणतो, जाऊन बॉलिंग टाक म्हणून. हल्ली तुम्ही म्हणतात तसं, हल्ली आपले पण असे उलटे हे करायला लागले. पण खूप फरक असतो. म्हणजे मी जे बघतो की समजा उद्या तू मला विचार कुठल्या देशात मी तुला विचारतो कुठल्या देशात राहतो, तू उत्तर दे. कुठल्या देशात राहतोस? इंग्लंड. नाही आत्ता कुठल्या? अच्छा, भारत. मला मनात काय पाहिलं का की भारत? अच्छा पाकिस्तानच्या शेजारी का? असं म्हणलं तर तुला काय वाटेल? म्हणलं तर सत्य आहे का? आहे ना, पाकिस्तानच्या शेजारी. असं ए भाऊ, याला नक्की भूगोलामध्ये कमी मार्क आहे. तर असं कोणी म्हणलं तर आपल्याला ऑफेंड व्हायला सर एक ह्यांची चूक नाही, यांच्या टेक्स्टबुक म्हणून काढून टाकलं सगळं. अखंड भारतच आहे टेक्स्टबुक मध्ये, त्याच्यामुळे. पण याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या बाबतीत मी उदाहरण देत होतो की उद्या किवीजना तुम्ही अच्छा ऑस्ट्रेलियाच्या शेजारी असं म्हटलं तर राग येतो. कारण इतकी संस्कृती, बोलणं, वागणं, मॅनरिझम इतके भिन्न आहेत की पण ऑस्ट्रेलियन्सचं खरंच आहे तसं, ते दे आर नॅचरली ॲग्रेसिव्ह. नाही, पण त्यांचं एक पण आहे की समोरचा जर फाईट देत असेल ना तर मग ते सपोर्ट पण करतात. त्यांना उलटवलं ना तर ते कौतुक करतात. म्हणजे विराट कोहली त्यांना आवडतो सगळ्या ऑस्ट्रेलियन्सना. खूप. म्हणजे एकदा आम्ही याला राहत होतो, मी हर्षा भोगले ॲडलेडला, आणि सकाळी मी जॉग असं करायला गेलो होतो आणि जात असताना वाटेत कॉमन टेनिस कोर्ट्स दिसली आणि 3 जण खेळत होते.
तर मी राहवलं नाही, कारण मी रोज टेनिस खेळतो इथे डेक्कन जिमखान्याला. मला राहवलं नाही म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणलं की इफ यू आर अ प्लेअर शॉट कॅन आय जॉईन यू. तर ते रिलक्टंटली, त्यांना वाटलं की पप्पू काय खेळणार आहे, पण म्हणले आपण 3 आहोत, लटकलोय त्यापेक्षा घ्या याला. आणि मग खेळ चालू झाल्यावर यांना कळलं की पप्पू नाही जरा बरा आहे, नीट खेळतोय. आणि मग खेळ रंगला. आणि हे सगळं 7 ते 7:30 ते 8:30 झालं सकाळी. आणि खेळ रंगला, मस्त घामटं निघालं, मजा आली. 8:30ला ते इतके खुश झाले की अरे सार्थकी लागला सेशन. आणि कमान माईट वगैरे करून घेऊन सकाळी 8:30ला बिअर बार. आणि अरे मी म्हटलं नाही, सकाळी आम्ही नाही घेत. नाही यू हॅव टू, असं करून एक बिअर. आणि घरी गेलो आणि बेल वाजवली आणि हर्षा म्हटलं तुला लाज नाही वाटत, सकाळी बिअर पिऊन आलाय. आता म्हटलं काय सांगायचं याला. पण हे असं उलटं केलं. ते काही प्रमाणात पुणेरी पण आहेत. टोमणा मारतात, त्या टोमणा मारल्यानंतर आपण खट्टू झालो तो प्रॉब्लेम. तुम्ही टोमण्याला उलटा टोमणा मारलात की ऑसी खुश. नाही हे सत्य आहे, तुम्ही करून बघा. जे गेलेले आहेत ऑस्ट्रेलियाला त्यांना कळेल. पुणेकरांना कोण टोमणा मारणार? अरे खूप मारतात, खूप मारतात. हो मग पुणेकरांना टोमणे मारा. फक्त ते काय आहे, मला पुणेकरांना टोमणा, मी पुणेकर आहे पक्का, अभिमानानं सांगतो, मला टोमणा मारलेला हाफोली मिळाल्यासारखी वाटते. हो मस्त मारता येते. मग सोडत नाही मी. त्याचं आपण म्हणतो मगरीच्या असं जबड्यासारखं असतं, तू ये फक्त. येच तू फक्त. पण जर एक आहे की सचिन तेंडुलकर कोण रे, मी ऐकलंय ना, असा 33 करोड देव आहेत आपल्यात आमच्यासाठी. मुंबईचा खेळाडू का, खेळला तो मुंबईचा. हा ओके. थोडासा एक शब्द माझा चुकला प्रश्न विचारताना सर. सचिनचा सर तुम्ही अनेक वर्षांपासून बरोबर प्रवासही केला आहे. आणि काय आहे जे सचिनमध्ये, काय ग्रेट सगळे, द्रविड आहे ग्रेट, आपण म्हणू लक्ष्मण आहे, विराट आहे, पण सचिनला जे एक आपण म्हणतो ना सगळ्यांना असं आपल्या घरचा असं वाटतं कोणीतरी मुलगा आहे असं. सो काय असं सचिननी काय बरोबर केलं फ्रॉम लेट्स से एज 16 to 20? कारण बाय 1993 सचिन असा प्रत्येक आईला आपला मुलगा वाटायला लागला होता. प्रत्येक आईला आपला मुलगा सचिन व्हावं वाटत होतं, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे बऱ्याच यंगस्टर्सचं वाटोळंही झालं. कारण तुम्ही काही अचीव केलं तरी बघा जरा काय करता इथं, काय तुम्ही असंच आयुष्य झालंय. बाई विक्रम साठेनी हाऊ सचिन डिस्ट्रॉइड माय लाईफ नावाचं पुस्तक लिहिलं. पण सचिनचं नाव होतं हाऊ सचिन डिस्ट्रॉइड माय लाईफ. पण त्याचं एक मला चांगलं पुस्तक आहे ते. हा चांगलं पुस्तक, वाईट नाही, सचिन चांगलाच माणूस आहे, असं सटायर आहे. नाही सर. आणि मी टचवूड त्याचं खूप सुरुवातीपासनं अगदी शेवटच्या मॅचपर्यंत मी कव्हर केलं, जवळनं बघता आलं. 2-3 एलिमेंट्स मी म्हणीन की तो यश अपयशात कधी अडकला नाही. सतत त्याला घरच्यांची पद्धत अशी होती की सतत मागच्या मॅचबद्दल बोलायचं नाही, थोडंसं काय चूक झाली एवढं कशी दुरुस्त करायचं. पण त्यावेळेला पुढच्या आला ते मंदार आणि सुनंदन राईट हँडर लेफ्ट हँडर आहे, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध सतत पुढं नेलं. त्याच्या भावाला हे क्रेडिट जातं, सतत पुढे नेलं. आणि त्यामुळे एक गोष्ट जी बघायला मिळाली की मॅच तर सोडाच, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मॅच पाहिली, मी त्याच्या असंख्य प्रॅक्टिस पाहिल्यात. इतका मन रमवायचा प्रॅक्टिसमध्ये आणि इतकी चालबाजी करायचा. बॉलर समजा असला ना, त्याला 4 बॉल टाकल्यानंतर इधर आ, क्या बीमार आहे क्या, तकलीफ नहीं पाजी, क्या हुआ, बॉल निकल नहीं रहा है, दम नहीं है आज शायद, ही उंगली करायचा की तो चेवून टाकायचा. आणि मग प्रॅक्टिसला मजा यायची. किंवा उद्या एखाद्या बॉलरचं हे नसलं ना, लेग साईड का फील्ड क्या आहे तेरा, की तो सांगायचा इधर आहे उधर आहे उधर आहे. आणि मग त्याला बरोबर त्या इमॅजिनेशनमध्ये मारायचा आणि मग करून कचरा करायचा. किंवा इकडं नाही का लावला की मग असं करून इकडंच मारणार. आणि मग किती बॉल किती, हे सगळी एंगेजमेंट करून तो प्रॅक्टिसमध्ये इतकी मजा आणायचा, त्याचं रिफ्लेक्शन मॅचमध्ये दिसायचं. आणि शेवटचा पॉईंट, 100 सेंचुरीज वगैरे आहेतच रे, पण माणूस म्हणून फार चांगला आहे, फार चांगला. आणि ते बऱ्याच वेळेला बघायला मिळालं. त्यामुळे बिलीव मी की चेष्टा म्हणून तो काय, द्रविड काय, कुंबळे काय, लक्ष्मण काय, माणूस म्हणून ही फॅन्टास्टिक लोक आहेत. म्हणून प्रेम वाटतं त्यांच्याबद्दल, आदर वाटतो. आणि तो खेळाच्या पलीकडचा आहे.
आणि आत्ता सर तुम्ही म्हणालात ते चांगले जे ग्रेट प्लेयर्सची नावं घेतली. हर्षा भोगले आत्ता रिसेंटली एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की मी इतकी वर्ष मी जर्नलिझममध्ये आहे, तर ही जी पिढी होती ह्यांच्याबद्दल लिहिताना मला कधीच असं काही वाटलं नाही की हात रोखून लिहिला पाहिजे, आणि त्यांनी कधी निगेटिव्ह आर्टिकल लिहिलं तरी मला मेसेज किंवा फोन केला नाही की तुम्ही हे काय लिहिलं आहे. तर हल्ली सर हे थोडं व्हायला लागलं आहे की थोडं हल्ली जपून लिहावं लागतं का? नाही रे, कान भरतात. म्हणजे प्लेयरचेही कान हलके झालेत हेही मी मान्य करतो, पण त्यांचे मॅनेजर्स, मीडिया मॅनेजर्स हे इतके अलर्ट झालेत की काही म्हणलं की लगेच त्यांना ते खटकतं की लगेच आपने वो लिखा, वो जरा सोशल मीडिया पे. अरे बाबा, जे आहे ते लिहायला पाहिजे ना. त्यामुळे खरं सांगू का, नवीन पिढीमध्ये या लोकांबरोबर जास्त संपर्क नाही आहे, जास्त अप्रोच नाही आहे, त्यामुळे जास्त मैत्री होऊ शकत नाही आहे. त्यामुळे आपण मला हे लक्षात घेऊन काम करायला लागतं की बाबा एकदा रिचेक करायचं की मी याच्यावरती टीका करतोय तर मी ही प्रिज्युडाईज माइंडनी करतोय का, मला खरंच त्याच्यातलं काय दिसतं. एकदा कळलं आपल्याला स्वतःला की अरे आपण करतोय ते कुठल्या पूर्वग्रह दूषितपणाने नाही करत आहोत, मग घाबरायचं नाही. आणि कोणाला हे बघ कसं आहे की तुम्ही सब्जेक्टिव्ह टीका करणं इज अ वेगळं आणि ऑब्जेक्टिव्ह करणं वेगळं. तुम्ही ठणठणीत जर का सांगितलं की हे झालं आणि ह्याच्यामुळे मला पटलेलं नाही आहे हा खेळाचा अप्रोच, तर मग कुणी मस्ती करू शकत नाहीत. आणि दुसरी म्हणजे थोडा सिनियरिटीचा फायदा होतो की कुणी मीडिया मॅनेजर किंवा त्याचा कमर्शियल मॅनेजर असला तरी एवढे पटकन येऊन हिंमत नाही होत बोलायची, कारण अखेर पुणेकर आहे मी. आणि आहेत म्हणजे तुमच्या विरोधात कोणी बोललं तर हे सगळे उभे राहतील ना. हो. असं कसं मग. पण सर एक क्रिकेट प्रेमी म्हणून असं खूप असं हार्ट ब्रेक असा दोनदा झाला आहे आमचा. एक 2003 झाला, परत 2023 झाला, परत ऑस्ट्रेलियाबरोबर. आता 2027चा वर्ल्ड कप येणार आहे आणि रोहित आणि विराटची कदाचित खेळले तर शेवटचं वर्ल्ड कप असेल. तसं काय वाटतं, इंडियाचे चान्सेस काय आहेत? एक चांगला प्रश्न विचारला म्हणून इमानदारीत चांगलं उत्तर देतो. मला सगळ्यांनी आपण त्या मॅचेस एन्जॉय केलेल्या आहेत. मला एक सांगा की आपण जी फायनल हरलो वन डे वर्ल्ड कपची, त्यावेळेला रोहितचा कॅच हा फिल्डरनी किती अंतरावरती घेतला, एवढ्या बरोबर एवढं अंतर होतं, त्याने अगदी जमिनीपाशी कॅच घेतला. आणि 2024ला आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो, तेव्हा सूर्यकुमार यादवची हिल, टाच आणि बाउंड्री लाईन याच्यामध्ये एवढंच अंतर असतं. मला सांगायचं एवढंच, क्रिकेटच्या जिंकण्या हारण्यामध्ये एवढं अंतर नसतं, एवढंच अंतर असतं. कधी ते यांच्या पारड्यात पडतं, कधी याच्या पारड्यात पडतं. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्या टीम्सना लीग फेजमध्ये मारलं होतं. सेमीफायनल आपण जिंकली होती, फायनलला आपण ते शॉर्ट पडलो. ह्या गोष्टींमध्ये ते एफर्ट्स जे आहेत, जिंकल्यानंतरच आपण जे आनंद हे करतो ते मला न पटणारी गोष्ट असते. वाईट ऑफकोर्स वाटतं की चॅम्पियनशिप मिळाली नाही, पण ॲट द सेम टाईम ते जे जर्नी होती ती इतकी ब्युटिफुल होती. 2003ची जर्नी ब्युटिफुल जर्नी होती, 2024ची जर्नी ब्युटिफुल जर्नी होती. मी ती एन्जॉय करतो. परत क्रिकेट खेळण्याचा हा फायदा आहे की आम्ही ते जिंकल्यानंतरच वाहवा करायचं हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. सर शेवटचा प्रश्न आहे, 2024चा वर्ल्ड कप आपण जिंकलो आणि टीम आपली सगळी अडकली होती. तेव्हा तुम्ही पण आय थिंक तुम्ही होता त्या दौऱ्यावर. अर्थात मला चुकीचा प्रश्न विचारतो. हां, म्हणजे तुम्ही अडकला होता तिकडे? नाही. अच्छा. अरे मी हुशार आहे ना असं. मी बुकिंग वगैरे अगोदर केलेलं होतं आणि त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात ते वादळ येणार होतं. त्यामुळे मी हर्षाला सांगत होतो की हर्षा हे फ्लाईट आपण करू, आपण हे फ्लाईट करू. आणि ते फ्लाईट शेवटी त्यांनी ऐकून केलं. शेवटची जी 2 फ्लाईट उडाली त्याच्यातलं आमचं सेकंड लास्ट फ्लाईट उडालं आणि नंतर एक उडालं आणि त्यानंतर एअरपोर्ट बंद झाला आणि आम्ही सटकून अमेरिकेला गेलो आणि बाकीचे अडकले होते. पण काय म्हणतात तसं वेस्ट इंडिजमध्ये जर का असं अडकायला मिळालं तर ती मजा आहे. चांगलं. अरे काय माणसं गोड आहेत आणि वेगळं प्रकरण आहे वेस्ट इंडिज. म्हणजे तिथं एकच दुर्दैव असं आहे की दरवेळेला कामाला जायला लागतं, कारण तिथे काही घेणं नसतं. म्हणजे काम बीम, घाई गर्दी, टॅक्सीला एकही मीटर नाही आहे.
वेस्ट इंडिजमधल्या टॅक्सीला मीटर नाही आहे. म्हणजे एकदा मी कुठंतरी ते मला टॅक्सीवाला सोडत होता आणि सगळेच येडे क्रिकेटप्रेमी रंगली एकदम महफिल, आमची गप्पांची महफिल रंगली. आणि त्यांनी गाडी चालवत असताना, मला ते करताही येणार नाही, एवढा माझा फिटनेस आहे पण एवढा नाही, त्यांनी पाय उचलून स्टेअरिंगवरती ठेवला आणि मला विचारलं असा त्याचा पाय, हे मान यू रिमेंबर दिस बॉल. तो पॅट्रिक पॅटरसन बूट दाखवायचा ना बॉलिंग टाकताना, ते दाखवत होता आणि ते गप्पा मारत होती. तर आता फॉर एक्झाम्पल मला इथे यायचं आहे, मला उतरायचं इथे, त्यांनी हायस्ट्रीटलाच गाडी थांबवली. म्हणजे का, बिअर बार दिसला, लेट्स हॅव अ ड्रिंक, मग तुला सोडतो. मग मला घाई वगैरे त्याला काही घेणंच नसतं. आणि जर का त्या गप्पा रंगल्या नाहीत तर हायस्ट्रीट टू हा व्हेन्यूला सुद्धा तो $50 मागू शकतो. काही त्याला म्हणजे मेट्रिक्सच नाहीत, पण ती माणसं गोड आहेत, फार फार गोड आहेत. पण 27चं जे म्हणतोय ना, तर तुझ्या तोंडात चितळ्यांचं दुकान, म्हणजे साखर बिखर नाही, अख्खं दुकान घालतो मी. आपण घालूया, जिंकू आपण, चांगली टीम जिंकू. ग्रेट सर. ऑन दॅट नोट थँक्यू सर सो मच, तुम्ही आलात वेळात वेळ काढून. कारण सर परवा त्यांची सकाळची फ्लाईट आहे, ते चाललेत आपली इंडियाची ODI सिरीज मनसरला चाललोय कव्हर करायला मनसरला. सध्या परिस्थितीत मनसरला जाणं जास्ती चॅलेंजिंग आहे. मँचेस्टरला मी मनसर म्हणतो, पटकन कळून. पण वंडरफुल ऑडियन्स, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुझंही मी बघत असतो आणि प्युअर जोक करणं किती कठीण आहे मला कल्पना आहे. थँक्यू सो मच. आणि आता जर तुम्ही आहात ऑडियन्सपणे, आपण एक प्रॉमिस घेऊया तुमच्याकडून, जर 2027चा वर्ल्ड कप आपण जिंकलो तर तुम्ही परत गेस्ट म्हणून आमच्या शोवर यायचं. का नाही येणार, का नाही, जरूर. टाळ्या झाल्या पाहिजेत सुनंद नंदिले सरांसाठी. थँक्यू सो मच. आणि सर 40 वर्षांचं करिअर आहे ते असंच चालू राहू द्या, जोपर्यंत आम्ही क्रिकेट बघतोय तोपर्यंत तुमचं कव्हरेज असू द्या सर. आणि खूप खूप आता तुम्हाला मी शुभेच्छा द्यायला मी खूप लहान आहे, पण एक आता आठवलं म्हणून पटकन एक शेवटचा जोक सांगतो थोडं. हो. नाही मी क्रिकेट खेळायचो म्हणला तर लोणावळ्याला टुर्नामेंट व्हायची एक, सरजू भवानी नावाची. आणि त्यावेळेला गाड्या घोडे, यंगस्टर होतो, गाड्या घोडे नव्हते, त्यामुळे आम्ही सगळेजण शिवाजीनगरवरनं लोकल पकडायचो. तर लोकल यायची वाट बघत होतो आम्ही. आणि देवा शपथ, ही अजिबात खोटी कथा नाही आहे, देवाची शपथ. एक फॅमिली आली, त्याच्यात नवरा बायको, अजून 1-2 आणि लहान मुलं वगैरे अशी सगळी फॅमिली आली. त्यांनाही बहुतेक गाडीने लोणावळ्याला चाललं होतं. तर ती पोरं दंगा करत होती, हे पाहिजे पप्पा, आणि हिंदी होते, पप्पा ये चाहिए, डॅडी वो चाहिए, असं सारखं ते पळवत होते त्यांना. आणि तेवढ्यात एका त्या छोट्या कार्ट्याला, एवढ्याशा कार्ट्याला ते वेईंग मशीन दिसलं. केलंय लोकांनी ते ₹1 टाकून वेईंग मशीन. पुण्यवान लोक आहेत ते, फार भारी असायचं अट्रॅक्शन, आहे की नाही खरं. तर ते त्या कार्ट्याने पप्पा मुझे वे करना है. तर त्या नाही यार कौन लाएगा यार ₹1. तर बायकोनी लगेच दिला त्याला ₹1 आणि ते घेऊन गेलं त्या पोराला. आणि त्या पोराला उभं केलं त्याच्यावरती. परत मी हे स्टोरी म्हणून नाही सांगत, माझ्या डोळ्यासमोर घडलेला किस्सा. तर ते पोरगं उभं राहिलं आणि ते मशीन फिरायला लागलं आणि तो ₹1 टाकायला लागला. तर ते कार्ट परत भोकाळ पसरलं, नाही पप्पा मैं डालूंगा वो कॉइन, मैं डालूंगा. तर देवाची शपथ, त्या मुलाला त्यांनी काखेतनं उचललं आणि ₹1 टाकायला दिला. अरे बाबा, काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्यावरनं 0 आलं ना त्याचा. आणि फंसाते यार लोगों को, ऐसा थोड़ी होता है, ये बच्चे का क्या 0 हो सकता है. आणि हे झालं, मी लोळलो, माझ्या अंगावरती क्रिकेटचे कपडे होते, मी प्लॅटफॉर्मवरती लोळलो रे. आणि ती फॅमिली नव्हते सरदार नव्हते. थँक्यू सो मच सर. ते वजनावरून मला आठवलं, त्याचे तिकीट यायचं ना वजनाचं, त्या मागे हिरोईनचा फोटो असायचा आणि नशीब हा भविष्य असायचा. माझ्या याच्यावरती वजन केलं की नेहमी यायचं की कमी खात जा असं.